दिवस शेवटची रात्र ही स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते। गुडदेवसाठी पुन्हा एकदा बक्षीस आलंय मिस्टर रोहन कुंजविहारी पाटील यांच्याकडून। चौकार किंवा षटकार प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस रोहन कुंजविहारी पाटील। सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात ग्रँड फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना विक्रम पाटील आणि साहिल पाटील स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सुंदर यशस्वी कर्णधार अशा प्रकारच्या तिहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या वेळेला तुम्हाला मात्र कर्णधार पदाची भूमिका येते ना तुमच्या खांद्यावर, तेव्हा एक वेगळंच तुम्हाला मात्र ओझं सांभाळायचं असतं। आणि ज्या वेळेला तुम्ही ती मात्र जबाबदारी स्वीकारता, ती खांद्यावर तुम्ही पेलता, त्यावेळेला एक वेगळाच रिझल्ट हा मिळत असतो। कारण खेळाडूंनो संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो। लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहतात, रिझल्ट पाहतात। स्टार्ट ऑफ द मॅच। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रणय कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर आज एकच नाव फ्रेम मध्ये खूप गाजलंय। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। राऊंड द विकेट। पहिला चेंडू विक्रम पाटील सावध पवित्रा घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण विक्रम पाटीलने जाणलंय घातक गोलंदाज, डेंजरस बॉलर, शानदार स्पेल गेल्या मॅच मध्ये आपण पाहू शकलायत। आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतायत एकच धाव विक्रम पाटीलच्या बॅटमधून येत असताना मनीष दबाव आहे नो डाऊट। कारण दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक वेगळाच इतिहास या आजच्या दिवसामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळणार आहे ना। अभ्यास गुडदेव संघाचा पाहायला मिळतोय कारण त्यांना ठाऊक आहे की जवळपास 3 वेळा मेडनच्या उंबरट्यावर पोहोचलेला गोलंदाज स्पेस करायचा आहे। त्याचमुळे सावध पवित्रा घेतला गेला आणि पहिल्या बॉलवर ती धाव कंप्लीट केली गेली। डिफेन्स अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अगोदर रीड केलं नव्हतं। या चेंडूला चेक करतायत की थोडंसं पाठीमागे जाऊन खेळायला हवं होतं, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या माध्यमातून। प्रणय कोळीच्या अक्षरशः खेळपट्टी ही प्रेमात पडलेली आहे। काय जबरदस्त शानदार स्पेल हाताळलेत आजच्या दिवसामध्ये। खऱ्या अर्थानं मात्र बड्या बलाढ्य संघाला खूप चांगल्या प्रकारचं पाणी पाजलंय। याच गोलंदाजाने सळो की पळो करून सोडलंय। हाच तो गोलंदाज प्रणय कोळी। परंतु यावेळेला साहिल पाटीलचा हा कंट्रोल स्ट्रोक नव्हता, कॉन्फिडेंटली नव्हता, परंतु धावा कशाही पद्धतीने होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहिले। आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत। आणि ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव संघ जाऊन पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 या धावसंख्येवर। इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत मनीष पाटील 50-55 खूप धावा खूप चांगल्या प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतील। एक डिफेंडर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात, एक फायटिंग टोटल ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने आपण पाहू शकाल मनीष। एक्झॅक्टली। पण मला अजूनही त्यावर थोडंसं भाष्य करावं असं वाटतंय की नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार का केलाय। कारण जर आपण पूर्ण विचार केला या ठिकाणी आज श्री गणेश विरार या संघाचा, याबद्दल चर्चा करूया आपण। डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय। फंबलिंग होत आहे। हा ना करता करता एक चुकीची मिसफील्ड कदाचित कधी कधी घातक ठरू शकते। हे आपण सुनील मनोहर गावस्कर यांच्या मात्र मुखातून सातत्याने आपण पाहतो समालोचन कक्षेतून। धावांची गती फलकावर 6 धावा, 4 चेंडू फेकून झालेत। ओम ब्रह्मदेव गोडदेव ऑन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट। रोहन कुंजविहारी पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि सर्व पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करतोय की जे प्रोत्साहित करतात सर्व क्रिकेटपटूंना। चांगली धावसंख्या बनवलेल्या ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने पहिल्या 4 बॉल्समध्ये 6 धावा। ग्लेन वैती एक्सपिरियन्स देत असताना प्रणय कोळीला आपण पाहू शकतायत। कोण विसरेल सुप्रीमो चषक आणि जबरदस्त त्या कारमध्ये स्वार झालेला हाच तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। 4 व्हीलर ज्याला मिळाली तोच खेळाडू ग्लेन वैती आज बर्थडे बॉय पाहायला मिळतोय। उजव्या हाताने यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॉन्फिडेंटली फटका नव्हता, मात्र टप्पा पडल्यानंतर शरीर भेदी मारा यावेळेला पाहायला मिळाला। ललित भोईर बंड्या यांच्याकडून लेग बाईटचा इशारा। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 धावा, 7 रन्स 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। खूप चांगली गोलंदाजी। प्रणयला मात्र यावेळेला दबावाखाली जरूर खेळतायत दोन्ही फलंदाजाला माहिती आहे हा जर स्पेल सोडून जर आपण येणाऱ्या चेंडूंवर जर अटॅकिंग केलं तर कदाचित आपल्या संघाला फायदेशीर ठरू शकेल, म्हणून सावध पवित्र घेत आहेत।
पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात डिफेन्सिव्ह शॉट यावेळेला खेळण्याची तयारी बाळगून राहिलेत दोन्ही फलंदाज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अखेरकार प्रणय कोळी दर्शवतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला झिल सुटलाय त्या ठिकाणी. मिस्टर रोहित नार्वेकर आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. विशाल भोईर दर्शवतायत की 8 धावा. पहिलं षटक प्रणय कोळीचं खूपच चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत, कारण ज्या पद्धतीने त्याने स्पेल टाकलेत आतापर्यंत जबरदस्त. 10च्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत आणि सुंदर रिदम सहित गोलंदाजी करताना आपल्या बोटांतील जादू काय असते, एखाद्या व्यक्तीच्या बोटामध्ये अंगठी सोन्याची जशी शोभून दिसावी तसा आजच्या दिवसामधला हा गुड शॉटचा चेंडू मनीष पाटील प्रणय कोळीच्या हातामध्ये शोभून दिसला. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स. पण मी एक रेकॉर्ड या ठिकाणी तुमच्या लक्षात आणून देतोय की प्रणयच्या विरोधात कुठल्या तरी संघाने 8 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये, ते एक पाहायला मिळालेलं आहे. आणि एक सिस्टमॅटिक क्रिकेट ओममध्ये गोडदेव संघाकडून खेळले गेले, डिफेन्सिव्ह आणि त्यानंतर थोडीशी प्रॉमिसिंग, आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा बिनबाद. एक चांगली पार्टनरशिपच्या दिशेने पुढे चाललेला आहे ओमदेव गोडदेव हा संघ. डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये 8 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण गणेशला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. HM साऊंड. षटक कंप्लीट होत असताना 8 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आमचे लाडके प्रेक्षक राजे आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचे स्तब्ध राहिलेत. डबल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पापर्यंत थोडासा चेंडू बाहेर निघणारा होता, बाईच्या स्वरूपात चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय आणि 1 धाव आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 धावा. दोन्ही फलंदाज या ठिकाणी विक्रम पाटील या खेळाडूकडे मात्र ते स्ट्रोक आहे, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक पाहायला मिळतात, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय पंच वळतायत, खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र पंचाने यावेळेला वाईटचा इशारा एक्झॅक्टली दिला आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा. काही किरणने गोलंदाजी केली होती. द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसाई 20 संघासमोर अक्षरशः मात्र शरणागती पत्करली. गोरसे 20 संघाने मेडन ओव्हर आणि 2 गडी बाद केले होते. तोच किरण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. ते दुसरं. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कॉन्फिडेंटली नाही आहे हा फटका. तत्पूर्वी 1 धाव सिंगल डबलला मात्र महत्व देत आहेत, परंतु अशा सिच्युएशनमध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण एक सामना ऑब्झर्व केला असेल, ज्यावेळेला गोडदेव आणि राई असा सामना झाला त्यावेळेला 37 धावांचा एक छोटी टोटल. ज्यावेळेला मात्र डिफेन्स करायची होती त्यावेळेला मात्र सिंगल डबलला त्यांनी महत्व दिलं नाही. ते मात्र पाहत असतील तर अशाच पद्धतीने आपल्याला फलंदाजी करायला हवी होती, हे मात्र ते पाहत असतील तर सांगत असतील. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातो. यावेळेला मात्र दुसऱ्या धावेसाठी डेफिनेटली कॉल असेल. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत यावेळेला 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. दोन्ही फलंदाज जाणतायत सिंगल डबलला महत्व द्यायला हवं आणि दोघांवरचा एकमेकांवरचा विश्वास, चांगला बॉन्डिंग आणि एकमेकांवरचं कॉर्डिनेशन. धावसंख्या फलकावर 14. यावेळेला पाहिलं सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटिंग शॉट, सुपर टायमिंग, ग्लोरियस बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. आणि आदरणीय रोहन कुंजविहारी पाटील साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतात 500 रुपयांचं कॅश प्राइज या चौकारासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विक्रम पाटीलच्या खात्यामध्ये 18 धावा. गुड डिलिव्हरी, कमबॅक कसं करावं हे किरणने जाणलं
चांगली गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय. कमबॅक चांगला केलाय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांचा खेळ, धावसंख्या 19. ओव्हर संपलेली आहे. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर यावेळेला चेंडू आला डॉट. तदनंतर आपण पाहू शकतायत एक धाव आली. तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्या चेंडूवर चौकार आणि 6व्या चेंडूवर 22च्या स्वरूपात एक धाव. अशा प्रकारचे 2 षटकं कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये 19 धावा. यस, कंप्लीट झाले. 19 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 19 धावा 9.50च्या सरासरीने. चला स्पीडअप करा गेम प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. वेळ दवडू नका प्लीज. 2 षटकांचा खेळ, 19 धावा. तिसऱ्या षटकाला जसा प्रारंभ होईल या आपण मनीषजी पाटील यांचा एक गोड आवाज ऐकूया. देऊया आपण तत्पूर्वी डीजे HM साऊंड सिस्टमला संधी. संख्या 19 धावा. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ केलाय. म्हणजेच डोक्यावर बर्फ ठेवून एक चांगल्या दर्जाचा खेळ कसा करता येईल आणि तो आढावा या अगोदरच्या सामन्यामध्ये घेतला होता उमरमध्ये गोडदेव संघाने की कशा पद्धतीने खेळायचंय. कारण अंकुश स्मृती RK दत्ताळी संघासमोर जेव्हा श्री गणेश विरा संघ खेळतो अभ्यास हा सुरू होता आणि हा पूर्व अभ्यास खूप महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही अंतिम लढत असता कुठल्याही स्पर्धेची. कारण दुसरा क्रमांक कोणाचा आहे त्याला कोण विचारत नाही, लोक पहिल्याच क्रमांकाला विचारत असतात आणि त्याचमुळे तो पहिला क्रमांक पटकावण्यासाठी या 2 संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये चढाओढ लागलेली आहे. पाहूया तो पहिला क्रमांक मिळतोय कोणाला, श्री गणेश विरारला की ओमरमध्ये गोडदेवला. धावसंख्या पोहोचते बिनबाद 19. बॉलर तयार प्रणय. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फॉलो करून ऑन साईडला टर्न केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न पूर्ण केला जाईल का त्या ठिकाणी लक्ष वेधलं जाईल. पंचांची तटस्थ भूमिका आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. आणि कधी कधी 4 आणि 6 यांवर विश्वास ठेवण्याऐवजी सिंगल्स आणि डबल्सवर विश्वास ठेवणं कधीही फायदेशीर ठरू शकते. तेच तुम्हाला या महत्वपूर्ण डावामध्ये पाहायला मिळालंय. कारण एकही मोठा स्ट्रोक आतापर्यंत आलेला नाहीये, फक्त एक चौकार आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त सिंगल्स डबलवर तो विश्वास सार्थक ठेवण्याची जबाबदारी ओमरमध्ये गोडदेव संघाने निभावलेली आहे. आणि एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. 13 बॉल्स नंतर 21 धावा आणि ते देखील बिनबाद ही पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या दरम्यान रंगली जाते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं आज आपण एक मोठा उलटफेर पाहिला की द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसाई 20 संघ मात्र तितकंसं चांगलं आव्हान देऊ शकला नाही श्री गणेश विरार या संघाला. कदाचित हा सामना देखील तशाच पद्धतीचा होऊ शकेल. कारण या दिवसावर म्हणजेच या रजनीवर दबदबा राखलेला श्री गणेश विरार म्हणजेच बंदर पाखाडी या संघाने पण त्यांना कडवं आव्हान देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ओमरमध्ये गोडदेव या क्रिकेट संघाचा. विक्रम जो एक अनुभवी खेळाडू आहे तो देखील आपला अनुभव पळायला होतो आणि खूप कमी वयातला कॅप्टन साहिल पाटील विक्रमला साथ देतोय. विक्रम 12 धावांवर खेळतोय आणि साहिल 5 धावांवर खेळतोय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वी आर रिक्वेस्टिंग टू यू. ऑर्गनायझिंग कमिटी आम्हाला वारंवार सूचना देते. प्रणय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट विक्रमसाठी. हलक्या त्याने बॉलला स्टिअर केलंय. गॅपमधून बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. इनफिल्डच्या अगदी पलीकडे बॉलला स्टॉप केला जाईल. तोपर्यंत मी इथे एक धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. बघा याच्याकडे जाताना तुमच्या समोर परिस्थिती आडवी आली तर त्याला कडवी झुंज देणारच यश मिळत असते आणि या ठिकाणी मात्र ती झुंज ओमरमध्ये गोडदेव या संघाची पाहायला मिळते. कारण बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे. जर आपण पूर्ण या स्पर्धेचा आढावा घेतला तर श्री गणेश विरार बंदर पाखाडी या संघाची बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे. त्याचमुळे त्या बॉलिंग युनिटला कशा पद्धतीने खेळायचा आहे तो ताळमेळ या ठिकाणी तो फलंदाजांनी साधलेला आहे आणि एक समर्पक अशी फलंदाजी या 2 बॅटर्सच्या वतीनं मिळते ओमरमध्ये गोडदेव या संघाला. राऊंड विकेट. स्टेप आउट झाले. नियंत्रण चुकलंय. फॉलोथ्रूमध्ये हात झेल कॅरी केला जाईल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी फेल होतोय. साहिल पाटील बॅक टू पॅव्हिलियन.
गुरुदेव संघाचा एक विश्वासू 12th मॅन मिस्टर नेपाली हे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं नाव आहे मिस्टर राकेश. एक लकी चार्म आहे आणि राकेश एक गाव एक संघामध्ये बसतो. जोक सपाट. धावसंख्या एक गडी बाद 22 धावा. महेंद्र भगत देखील आमची खिल्ली उडवत आहेत. क्या बात आहे. जुन्या आठवणींना उजळा दिला जातोय. बाबी महत्वाच्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण थोडासा आनंद याच गोष्टीतून मिळत असतो, एकमेकाच्या जुन्या आठवणी, आणि खरंच या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक गडी बाद 22 धावा. नवीन फलंदाज हिरेन, ज्याने या मैदानाला आपलंसं केलेलं आहे. संध्याकाळी सतत आपण त्याची फलंदाजी पाहिली होती आणि पाहूया तो नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला विक्रम. जबरदस्त खेळ. विक्रमच्या वतीने 13 धावांचं महत्वपूर्ण योगदान. लेट्स सी नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला फॉलो करून फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फ्लिक करायचा होता पण व्यवस्थित कनेक्शन बॅटरी बॉलचं होत नाही. बॉल मात्र घळंगतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी एकदा मिळते. एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एक गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रणयला कसं खेळायचंय तो अभ्यास या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतोय, कारण तुम्हाला ठाऊक आहे की प्रत्येक गोलंदाज एक चांगल्या दर्जाचा असतो आणि प्रत्येक संघामध्ये एका गोलंदाजाला 2 वेळा गोलंदाजी करण्याची संधी मिळत असते. प्रणयचा हा स्पेल तो कंप्लीट करतोय आणि आतापर्यंत त्याने 10 बॉल 10 बॉल्समध्ये 11 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलेला आहे. आणि कुठल्या खेळाडूला कसं खेळायचं आहे हे पण देखील तितकंच गरजेचं आणि तो अभ्यास या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा. 2.4 चेंडूचा खेळ होत असताना 23 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती तर चांगली आहे, नो डाऊट. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. एकदा वरजित दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तेवढ्याच उत्तम दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव हा संघ जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. इथून जर अशाच पद्धतीने सरासरी असली तर 44 धावा या फलकावर लगावल्या जातील प्रोजेक्टेड स्कोर कडे जर आपण पाहिलं तर. परंतु दोन्ही फलंदाज चांगले आहेत. विक्रम सारखा फलंदाज. हिरेन मात्र आता स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. हिरेन मात्रे टू प्रणय कोळी. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी मात्र फेकी येते. हिरे इन आपण पाहू शकलात काय जोमाने धावला होता. जीव वेटीस धरून आपण पाहू शकलात. आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली जाते. नितीन वारे पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतायत. तत्पूर्वी आपण जाऊया HM साऊंड सिस्टीम कडे. आणि परफेक्ट मोमेंटला या ठिकाणी वाजवलं जाते की आता मात्र तेच पाहायचं बाकी राहिलेलं आहे. आ देखे जरा किसमे कितना आहे दम. ओमरमध्ये गोडदेव संघामध्ये हार्दिक नावाचा एक समर्थक आहे. त्याला आम्ही एक्सपेक्ट करतो आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये, जो नेहमीच मोटिवेट करत असतो ओमरमध्ये गोडदेव या संघाला. खरंच एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आणि नेहमीच गोडदेव संघ जिंकावा हाच त्याचा अट्टहास असतो आणि तितकंच चांगलं त्याचं वक्तव्य देखील आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या धावगतीने 1 गडी बाद 27 धावा आणि 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही वारंवार करत आहोत, कारण सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे, बक्षीस समारंभ देखील महत्वाचा आहे. आणि त्यानंतर आमचे सर्व लाडके प्रेक्षकांना उद्याच्या दिवशी कामावर सुद्धा जायचं आहे. उद्या मंडे आहे, वर्किंग डे आहे. त्याचमुळे जितका कमी वेळ घेता येईल तितका कमी वेळ घ्या. या ठिकाणी एक चांगलं एन्जॉयमेंट होते, चांगलं क्रिकेट खेळलं जाते. 4थ्या षटकाची जबाबदारी गोल स्वीकारणी, कारण आता स्पेल कंप्लीट झालाय प्रणयचं. त्यानंतर 1 षटक हाताळलेलं आहे किरणने आणि आता 4थ्या षटकासाठी स्वतः बटे बॉय मिस्टर ग्लेन वैती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भाभी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि पाहूया या ठिकाणी आता कशा पद्धतीने खेळ होतोय. हिरेन जो नेहमी बॉडी रोल करून रट्रा स्टाईल हा त्याचा आवडता स्ट्रोक आहे आणि विक्रम जो स्विंगवर जास्तीत जास्त विश्वास ठेवत असतो. पाहूया या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार आहे. 2
फलंदाजांचा, पण तितकाच चांगला खेळ आतापर्यंत गोलंदाजात राहिलेला आहे. कारण जास्त इफेक्ट फलंदाजात पाहायला मिळाला नाही श्री गणेश विरार सिंगचा, कारण गोलंदाजी इतकीच चांगल्या दर्जाची आहे की ते प्रतिस्पर्धी संघाला खूप कमी धावांमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आणि पाहूया, चला जास्त वेळ घेऊ नका, या ठिकाणी विनंती केली जाते वारंवार प्लीज ग्लेन, या ठिकाणी आयोजक वारंवार आम्हाला सूचना करत आहेत, जास्त वेळ घेतला जातोय. आम्हाला मान्य आहे की तुमच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे, की आम्हा आयोजकांसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. त्यामुळे विनंती असेल की प्लीज कमी वेळ घ्या. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 27. विक्रम आणि हिरेनच्या दरम्यान एक छोटीशी चर्चा की कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ पुढे घेऊन जायचा आहे, कारण आतापर्यंत एक चांगल्या ट्रॅकवर उम्रमध्ये घोडदेव संघ पोहोचलेला आहे आणि त्याच ट्रॅकवर पुढे नेऊन अजून जास्त प्रगल्भ अशी फलंदाजी अपेक्षित आहे. पाहूया तशी होते का. बॉलिंग मार्ग बॉलर तयार. ग्लेन यावेळेस स्विच हिट करायचं होतं. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या पलीकडे जाऊन बॉलला कॅरी करेल, तोपर्यंत मी ते एक धाव. 29 धावा झालेल्या आहेत. 29 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 28 धावा. तेच भावेश भोईर पुन्हा एकदा या ठिकाणी आम स्कोरिंग दर्जेदार करत आहेत, पण अजून मात्र त्या ठिकाणी मात्र कॅल्क्युलेशन कॉम्बिनेशन. यावेळेस मात्र ब्लॉक होल डिलिव्हरी ती लोअर ब्लॅक क्लिपने बॉलला घेऊन काढलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल, त्यापर्यंत 2 धावांचा विक्रमचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. यालाच म्हणतात ताळमेळ, यालाच म्हणतात कॉम्बिनेशन आणि यालाच म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट. ही स्ट्रॉंग आहे विक्रमची, कारण अनुभव आहे आणि मग असताना मात्र कुठल्या झोनमध्ये बॉल गेल्यानंतर किती धावा मिळतील हा अभ्यास देखील तितकाच पूरक ठरतोय. ओमरमध्ये गोडदेव या संघासाठी धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 30 धावा. ओमरमध्ये गोडदेव. बॉलिंग मार्ग बॉलर तयार. ग्लेन यावेळेस काय जबरदस्त पेस जनरेट केला होता. शॉट ऑफ गुड लाईन बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग आणि त्यानंतर बॉल राईज होतोय. टणक खेळपट्टीचा खूप चांगला वापर ग्लेन व्यती करतो आणि त्याचमुळे मात्र या बॉलला व्यवस्थित खेळताना मात्र तो ताळमेळ साधू शकला नाहीये फलंदाज हिरेन. हिरेन आतापर्यंत 3 धावांवर खेळतोय. विक्रम एक जबरदस्त फाईट बॅक देतोय. 18 धावांवर तो खेळतोय आणि सांघिक धावसंख्या ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाची 1 गडी बाद 30 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी ग्लेनची. ओहो, दांडी गुल त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर. हिरेन बॅक टू पॅव्हेलियन. मैदानाच्या आतमध्ये इन होणार आहे मिस्टर रोहित भारद्वाज. चला रोहित जी, आपको भी थोड़ा जल्दी करना है. दोन्ही संघांसाठी ही नम्र निवेदन असणार आहे की आपण जितका कमी वेळ घेता येईल तितका कमी वेळ घ्या. एक चांगलं क्रिकेट खेळा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करा आणि स्वतः देखील हायलाइटेड तुम्ही होऊ शकता. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट संध्याकाळपासून आपण एन्जॉय करत आहोत. प्रत्येक संघाने आपलं 100% योगदान दिले. 6 संघ आज खेळलेत आणि 6 पैकी हे 2 संघ आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहेत आणि हा टप्पा कोण ओलांडेल त्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झालेत या डावातले एकूण 22 आणि धावसंख्या ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाची 2 गडी बाद 30 धावा आणि अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि पाहूया या 8 बॉल पर्यंत कुठपर्यंत पोहोचतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ. आतापर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी ग्लेनची. आज वाढदिवस आहे आणि त्याचमुळे हा दिवस एक लक्षात राहणारा दिवस राहावा त्यासाठी मात्र ग्लेन देखील तितकाच चांगला प्रयत्न करतोय. पण मात्र सर्वात सेट बॅटर जो ओममध्ये गोडदेव क्रिकेट क्लब संघासाठी जो अभिनव शाळेच्या ग्राउंडवर सराव करत असतो रोहित, त्याचं आवडतं ग्राउंड आहे. पाहूया आज तसा खेळ पाहायला मिळेल का. यावेळेस अक्षरशः ब्लाइंड स्ट्रोक, बॉलची गती आणि बॉलचा वेग आणि बॉलची दिशा या तिन्ही गोष्टी न ओळखता फक्त खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ब्लाइंड स्ट्रोक बाय बॅटर रोहित. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा. ग्लेन ओव्हर द विकेट. यावेळी शफल झाले. शफल होऊन खेळायचं होतं. बॉल मात्र यष्टिरक्षक अडवतोय, स्टॉप करतोय. तोपर्यंत 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव आफ्टर 4 ओव्हर्स. समाप्तीवर झालाय. 30 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद आतापर्यंत आपण पाहू शकाल.
शेवटचं आणि अंतिम षटक या षटकामध्ये मात्र जरूर खूप मोठं एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा खूप असतील की या षटकामध्ये मॅक्झिमम 10 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगल्या प्रकारचं फायटिंग टोटल आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. आजपर्यंत खूप चांगल्या प्रकारचं 4 दिवसांमध्ये जे आमच्या लाडक्या प्रेक्षकाने खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण सहकार्य केलं. सर्व आमचे दातृत्व व्यक्तिमत्व सौजन्य करते त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मिथुनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत खरोखरच या ठिकाणी वाखाणण्याजोगी आपण पाहू शकाल. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. शेवटच्या षटकाला प्रारंभ, पहिला चेंडू यावेळेला विक्रम पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा फटका मात्र मिस टायमिंग झाला होता. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहे यावेळेला मिस्टर ग्लेन वैती. विजय आमच्या व्यासपीठावर संकेत पाटील व्हॉइस ऑफ राईट 4 दिवस त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं अप्रतिम आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. तदनंतर TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्रजी भगत आमच्या ऑन डिस्प्लेवर पाहायला मिळतात. तदनंतर आपण पाहू शकाल चेतन पाटील चँग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मान्यवर मंडळी मंगेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंकजी देशमुख साहेब आपण पाहू शकतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अफाट प्रेम किरणजी म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने आपण पाहतो या स्पर्धेला सौजन्य करते राहिले. जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब आणि किरणजी म्हात्रे साहेब यांचा धन्यवाद. इस्माईल शेख साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आत्माराम लाडकोजी भोईर साहेब क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील ना मनीष तेवढ्या कमीच असतील. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट गॉन रोहित. आणि प्रमोदजी ऋषिकेश हा प्रॉफिटेबल बॅटर राहिलेला आहे सीझनमध्ये ओममध्ये घोडदिवस संघासाठी. त्याचमुळे तो स्वतःवरती जिम्मेदारी घेतोय आणि पाहूया त्यानंतर ऋषिकेशचा खेळ कसा पाहायला मिळेल. डेफिनेटली 6 चेंडू 21 धावा कोण विसरेल. जबरदस्त 21 ते 22 धावा कुठल्या गेल्या होत्या. एकंदरीत 29 धावा त्याच्या बॅटमधून 30 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन मनीषचं. स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची, प्रेशर न घेताना कशा पद्धतीने गोलंदाजी करायची याचा परिपूर्ण ज्ञात असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 4 गडी बाद झालेत. 3 चेंडू मात्र शेवटच्या षटकातील आतापर्यंत फेकले गेलेत. खूप चांगली गोलंदाजी, लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा, एकच धागा पकडून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. कारण ज्या पद्धतीने तुमच्याकडे जर प्रॅक्टिस असेल तर अशा प्रकारचे चेंडू तुम्ही सातत्याने पिच करू शकतील. म्हणून प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. अप्रतिम सुरेख चेंडू होता, अपील केली होती परंतु यावेळेला एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, हा ना करता करता जीवाची आकांक्षा केली जाते परंतु नॉट आउट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा ललित भोईर बंड्या यांच्याकडून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 33 रन्स 33 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत यावेळेला 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावा फलकावर पाहायला मिळतात. मनीष काय म्हणशील. जबरदस्त मनीषने जी गोलंदाजी केली वाखाणेजोगे. तू आपल्या मुखातून कौतुक मनीषचं कसं करशील. नाही, मनीष नावाचे सर्व प्रतिभाशाली असतात आणि ती प्रतिभा मनीषची पाहायला मिळते. पण नाही, ट्रूली डेफिनेटली स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे आणि या अगोदर देखील त्याने स्लॉग ओव्हर हाताळलेला आणि कसं हाताळायचं आहे तो अनुभव त्याच्याकडे आहे आणि ते अनुभवाची पोचपावती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त या षटकामध्ये खर्च केल्यात एकूण 2 धावा. यावेळी स्टॉपेज घेऊन बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या मागे. त्या ठिकाणी प्रयत्न तर पूर्ण केले गेले नाही आहेत पण मात्र धावा किती मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या जाऊ शकल्या असत्या पण मात्र एकच धाव मिळते आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतो. एका धावेची बाद आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट टीम ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव.
षटकार आणि चौकारांची आतिषबाजी तर पाहायला मिळाली नाही. फक्त एकच चौकार विक्रमच्या बॅटमधून आलेला आहे आणि बाकी फलंदाज मात्र कुठेतरी अभ्यास करताना थोडेसे कमी पडले गोलंदाजांचा आणि त्याचमुळे अवस्था अशी आहे उम्रमध्ये क्रिकेटर घोडदेव या संघाची 5 गडी बाद 34 धावा आणि हा असेल शेवटचा बॉल पहिल्या डावातला आणि तो फेस करणार आहे स्ट्राईकवर ऋषिकेश. विल ही हिट द ह्यूज हिट. मोठा स्ट्रोक आहे, हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय आणि हा खूप चांगला झेल टिपतोय. अशा पद्धतीने पहिला डाव संपता. पहिल्या डावाच्या समाप्तीत धावफलकात धावा आहेत 34 धावा आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 35 धावा पूर्ण कराव्या लागतील श्री गणेश स्पोर्ट्स विरार म्हणजेच बंदरपाकडी या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण ऐकाल संकेतजी पाटील आणि अक्षयजी साटम या दोघांना. निलेशजी मात्रे यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन डिस्प्ले. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. ते म्हणजे वर्तक जसं गाणे लागलं त्यावेळेला मात्र पाय थोडेसे थिरकायला लागले. भूषणजी पडवळे, प्रणय राऊत, अर्थातच बच्ची आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिथुनदादा पाटील यांच्या वतीने सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. खूप चांगलं क्रिकेट. दीपेश दिंडेकर हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी सुद्धा नायगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस मोहनदादा पाटील यांच्याकडून फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी जर षटकार येतोय तर प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. हरीश्वर शिलूकर आणि महेश घुसेकर हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक छोटी टोटल म्हणता येईल, परंतु बॅटल रंगेल का. 30 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील या ठिकाणी मिस्टर संकेत पाटील आणि अक्षय साटम यांना मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवर. तत्पूर्वी जाऊया आपण HM DJ साऊंड सिस्टमकडे, गणेश DJ ऑपरेटरकडे. धन्यवाद. मात्र आज 2 आवाज मी मिस करतोय. ते आवाज का आले नाही? नंदू आणि परीक्षित
मला वाटतं झोपले का? कारण दीडचा प्रहर हा नेहमीच आम्ही ऐकत आलोय मागच्या 3 रात्रीपासून, आणि या 4थी रात्र कशी फेल जाणार. माझी कळकळीची विनंती आहे, नंदू आणि परीक्षित जिकडे असेल, आला का? हा आवाज आला नाही तरी ही स्पर्धा कंप्लीट होणार कशी? चला वळतोय या एकूणच सामन्याकडे. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 35 धावा. 30 चेंडू 35 धावांचं लक्ष. स्ट्राईक केंडला रोहित, नॉन स्ट्राईक केंडला विवेक. साहिल पाटील पहिला चेंडू आपण बघतोय स्टायलिश पद्धतीने चेंडूला काट केलाय. एक धाव तिथे पूर्ण केलंय ती म्हणजे रोहितनं. मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल श्री गणेश स्पोर्ट्स विरार संघाला. विवेक आता स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसरा चेंडू खेळण्यासाठी 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपये आहेत. महेश घुसेकर यांच्या मार्फत यावेळेला स्टायलिश फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. एक धाव कंप्लीट होणार. एकेरी धावा सुद्धा देखील या एकूणच सामन्याची गणित वेगळी करून टाकतील. मात्र रोहित नार्वेकर आणि विवेक ही सेन्सिबल जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जशी पारितोषिके लागतील एक फोन जरूर येणार, तो म्हणजे रोहनचा. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये रोहन पाटील यांच्या मार्फत. 3 अंपायर आपले 4ही समालोचक TCP लाईव्हचे आणि एकूणच आणि डीजे आणि स्कोरर या प्रत्येकाला 1,000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय हेमंत वर्तक उद्योजक, थँक्यू व्हेरी मच. बघा काही पारितोषिक अशी असतात ज्यांची खरोखरच हे स्नोबॉल घोषित केलाय, नो बॉल घोषित केलाय, ओव्हरस्टेपिंग केलंय तिथे आणि निश्चितच फ्री हिटचा कॉल येणार. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आणि एकूणच हे पारितोषिक हेमंत वर्तक यांच्यातर्फे तब्बल 10,000 रुपयाची रोख इथे अंपायर्स, कॉमेंटेटर्स, TCP लाईव्ह आणि एकूणच आमचे गुणलेखक यांच्यासाठी आलंय. आणि हेमंत वर्तक यांचा लगेच सत्कार करण्यात आलाय, तो म्हणजे TCP लाईव्हचे महेंद्र भगत यांच्या मार्फत. फ्रीटचा फटका. मात्र हा चेंडू वाईड आहे त्यामुळे फ्रीट अजून असेल. साहिलचं एकूणच लक्ष तिथे विचलित झालंय किंवा काय, कारण आपण बघतोय एक नो बॉल आला आणि आता वाईट सुद्धा येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. धावा झाले 6. आलाय नंदूचा आवाज. 1:30 वाजून गेलाय. हा वेगळा कोंबडा आहे मित्रांनो, ज्याला कापता येत नाही आणि बोलताही येत नाही. साहिल फ्री हिट ऑन आहे रोहित नार्वेकर साठी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. हा फटका चुकलाय. रोहितनं अगोदरच बॅट फिरवलंय, चेंडू मात्र नंतर जातोय. मात्र इथे आपण बघतोय लेगबायची धाव येणार. संघाची धाव संख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम अंपायरिंग झालंय विशाल नाईक, विरल नायर आणि एकूणच ललित बंड्या यांच्या मार्फत. आणि त्यांच्या एफर्टला दाद दिलं हेमंत वर्तक यांनी. थँक्यू व्हेरी मच. तसेच आमचे एकूणच सगळे. व्हॉट ए शॉट. 4 धावा. अप्रतिम फटका, तो म्हणजे विवेक कॅप्टनच्या बॅट मधून. धावसंख्या अजून पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. 35 धावा विजयासाठी आहेत आणि पहिले षटक सुरू आहे. 11 धावा आतापर्यंत जमा झालेत. आणि निश्चितच आपण बघतोय एक वेगळा सेल्फी. मला वाटतं हा सेल्फी उद्याच्या न्यूजपेपर मध्ये दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 1 मिलियन लाईक्स नक्कीच या सेल्फीला असेल. शॉर्ट डिलिव्हरी पुल करायचा होता, मात्र यष्टिरक्षक सुद्धा बिटवले आणि आपण बघतोय हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक आत्ता जात आहेत तिथे, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
लेट सी द अंपायर डिसिजन. यस, बाईचा इशारा होतोय. धाव संख्या 13. धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचले. 35 धावांचं लक्ष आणि निश्चितच अतिशय चांगली कामगिरी इथे पहिल्या षटकामध्ये. एकही गडी बाद नाहीये आणि 13 धावा एकूणच आपण बघतोय. आकेश कॅमेरामॅन जरा कॅमेरा इथे फिरव. आणि निश्चितच आम्ही आभार मानतोय आमचे हेमंतजी वर्तक यांचं की त्यांनी खरोखरच एक अप्रतिम काम केलंय. जेन्युइन एफर्ट्सला त्यांनी ही दाद दिली आणि प्रत्येकासाठी हजार रुपये दिलेले आहेत. मोठ्या दिलाचा राजा मी एवढंच म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. निश्चितच आपण बघतोय हेमंत वर्तक यांना तुम्ही पाहू शकता आणि निश्चितच स्क्रीनवर आहेत ते आणि त्यांचा खास सन्मान कॉमेंट्री बॉक्स पॅनल तर्फे देखील करण्यात आला आहे. थँक्यू व्हेरी मच हेमंत दादा. ही गोष्ट आम्ही बोलायला पाहिजे. काही चुकलं असेल तर माफ करा. मात्र ही गोष्ट मी सहसा म्हणत नाही कारण ज्या मैदानावर चुका होतात त्या आपण माफ करत नसतो. मात्र बऱ्याचदा कॉमेंट्री करत असताना बऱ्याच आम्हाला सूचना कराव्या लागतात. बऱ्याच जणांना वाटतील की हा माणूस स्वतःहून बोलतोय की काय. मात्र ते तसं नसतं. क्रिकेट चांगलं होण्यामागे, क्रिकेट चांगलं दिसण्यामागे आमचा फक्त एक प्रामाणिक प्रयत्न असतो की एखादी चूक होत असेल तर त्याला रेक्टिफाय करा आणि ती करेक्ट करा. मात्र धावसंख्या झाले ती म्हणजे 13 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय गोडदेवची एक्सप्रेस प्रणय पवार. हो, हा चेंडू एक्सप्रेस वेनं आला आणि बुलेट ट्रेन बाहेर गेला. येणार षटकार आणि मोहनदादा यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक मानकरी ठरतोय रोहित नार्वेकर. व्हॉट अ बॅटिंग. रोहित नार्वेकर व्हॉट अ बॅटिंग. या मालिकेत 100 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल का. शॉर्ट ऑन डिलिव्हरी आहे. चेंडू अगोदर खेळलेत. चेंडू इथे निर्धाव जाणार. धाव संख्या 19. 35 धावांचं लक्ष आहे. मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत षटकारासाठी 1000 रुपये आलेले आहेत रोहित साठी. थँक्यू भाई. रोकडा हिशोब असतो मोहन रवींद्र पाटील यांचा. भाईचं विशेष कौतुक. प्रणय फुलटॉस डिलिव्हरी आहे. फलंदाज मात्र बाद होतोय आणि हा त्याच्यासाठी अंतिम सामना होता. त्यामुळे या अंतिम एकूणच या मालिकेत 100 धावा त्याच्या पूर्ण व्हायच्या राहिलेत. मात्र एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये रोहित नार्वेकरच्या बॅटिंग साठी. काय अफलातून क्रिकेट दाखवलंय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघतो हा नेहमीच मुलगा दिसलाय. सँडी एसपीच्या टीम मधून देखील या मुलाचं कर्तृत्व त्यानं सिद्ध केलंय. मात्र आज आपल्या ओरिजिनल टीम साठी अप्रतिम कामगिरी. वेल प्लेड रोहित नार्वेकर. या सामन्यात देखील आपण बघतोय 8 धावा केल्या त्यानं. एक अप्रतिम षटकार ठोकलाय. वेल प्लेड रोहित नार्वेकर. पहिला धक्का बसतोय. प्रत्येक विकेटसाठी इथे 500 रुपये आहेत. रोहन कुंजबिहारी पाटील युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी जुचंद्र विभाग यांच्या मार्फत प्रणय पवारला ते 500 रुपये नक्कीच मिळतील. थँक्यू व्हेरी मच रोहन. थँक्यू व्हेरी मच मोहन रवींद्र पाटील भाई. थँक्यू व्हेरी मच निलेश म्हात्रे. काय पारितोषिक लावलेत. आणि निश्चितच हेमंत वर्तक असो किंवा इतर सगळे जे सहकारी आहेत अप्रतिम सपोर्ट दिलाय या स्पर्धेला. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन आयोजित अंकुश स्मृती चषक 2022. आमच्या मान्यवरांचं कौतुक आहे. अगदी 2 वाजायला आले तरी सुद्धा डोळ्यात तेल घालून हा सामना ते बघत आहेत. प्रणय पवार यावेळेला स्टायलिश फटका. कॅप मध्ये फटका. वन बाउन्स सीमारेषा गाठणार. आलाय खणखणीत
बर्थडे बॉय कडून चौकार. चार धावा ग्लेन वैतीच्या बॅट मधून. एक एसपीचा खेळाडू गेला, दुसरा एसपीचा खेळाडू आला. बंदर पगाडीची हीच तर खासियत आहे, आपल्या संघाला घेऊन ओरिजिनल क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी सातत्याने या हंगामात झाली आहे. प्रणय पवार शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, स्टायलिश फटका, बॅकवर्डला जाऊन स्टिअर केलाय, चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. रोहित भारद्वाज चेंडू अडवेल का, पायाचा वापर केलाय, मात्र 3 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 26, फक्त 9 धावांची गरज आहे विजयासाठी आणि हा अंकुश स्मृती चषक उचलण्यासाठी, ती म्हणजे श्री गणेश स्पोर्ट्स विरार संघाला. 9 टू विन. एक वेगळे आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळत असतील. यावेळेला हलक्यात चेंडूला फक्त ग्लान्स केलाय, अतिशय चांगला फटका. 1 धाव अजून मिळेल. धाव संख्या 27, 8 धावांची अजूनही गरज. 2 षटकं संपलेली आहेत. काय जबरदस्त पाठलाग म्हणावा लागेला. आता 18 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज आहे. गोडदेव संघ हतबल आहे या एकूणच सामन्यामध्ये, मात्र या एकूणच मालिकेमध्ये गोडदेव संघानं अप्रतिम कामगिरी केली. खास करून परवाचा दिवस कोणी विसरणार नाही. अप्रतिमरित्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना ऋषिकेशने दाखवलेली फटकेबाजी न भूतो भविष्यती होती. त्यानंतर आज देखील जेम्स बॉन्ड राईस संघाविरुद्ध मी स्पेशल उल्लेख करीन, तो म्हणजे साहिलचा. काय बॉलिंग साहिलने ते षटक हाताळलं होतं. खास करून अजयच्या समोर 4 चेंडू निर्धाव टाकणं साहिलचं खास कौतुक आहे. आणि कौतुक आहे ते म्हणजे नितीन वारेचं अप्रतिम शेवटचं षटक, आणि निश्चितच आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश दिला होता. नंतर त्यांना एक नियतीची साथ देखील लाभली, बाय मिळाली आणि ते अंतिम सामन्यात आहेत. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट करायचा विचार होता. लेग ब्रेक डिलिव्हरी होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. या एकूणच जर मान्यवर कक्षाकडे बघितलं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. श्री पंकज देशमुख इथे उपस्थित आहेत. किरणदादा म्हात्रे शाखा प्रमुख, श्री मंगेश चव्हाण, श्री मोहनदादा भाई, श्री रणजित केणी आर के, श्री हेमंत वर्तक, श्री भूषण पडवले, चेतन केदारनाथ पाटील, नंदू भोईर, आत्माराम लाडकोजी भोईर, इस्माईल शेख साहेब, निलेश म्हात्रे, राज पाटील, एन आर कट्टाचे, जिग्नेश म्हात्रे, निलेश चव्हाण, हे सगळे मान्यवर तुम्हाला निश्चितच एकूणच या मैदानावर दिसणार आहेत. या स्पर्धेसाठी निश्चितच चांगलं सहकार्य जर बघितलं तर सर्वात अगोदर नाव घेईल ते म्हणजे जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब यांचं आणि किरणदादा म्हात्रे यांचं. एकूणच ही मंडप व्यवस्था आणि आपण बघतोय जी लाईटची व्यवस्था आहे ती या 2 महान व्यक्तींच्या मार्फत इथे झाली आहे. ग्लेनला परतावं लागेल. एक चांगला झेल तिथे टिपला जातोय. ग्लेनची खेळी संपुष्टात. नितीन यावेळेला छाका बनवून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र जास्त वाईड आहे. पंचांनी घोषित केलाय अवांतर चेंडू. धावसंख्या झाली 29. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 6 रिक्वायर रन टू विन. पुन्हा एकदा चांगला फ्लिक केला. यावेळेला 1 धाव नक्कीच मिळेल. विवेकला पूर्ण कल्पना आहे हा सामना जिंकेपर्यंत मला मैदानात उभं राहायचं आहे. स्वतः कॅप्टन आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज. मला वाटतं ऋतुराजला पहिल्यांदा संधी मिळते किंवा काय, ही गोष्ट देखील बोलावी लागेल. यावेळेला स्टायलिश फटका. जास्त धावा मिळणार नाहीये. नंदन उभा आहे. थ्रो बघा. व्हॉट थ्रो. 2 धावा फक्त.
नाव संख्या 32 3 टू विन 3 धावांची गरज विजयासाठी श्री गणेश स्पोर्ट्स विरार अंकुश स्मृती चषकाचा मानकरी ठरणार का वॉटर डिलिव्हरी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू निर्धाव जातोय अजूनही आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू आणि 3 धावांची गरज ऑफिस बॉयचे सगळे जी मुलं आहेत ऑफिस बॉयज ऑफिस खुलं आहे ना त्यांचं ऑफिस बॉयज त्यांना विनंती करतोय की प्लीज सर्वांनी आता मंचा समोर या आपल्याला रिक्वेस्ट आहे ही विनंती आम्हाला आयोजक मिथुन सतीश पाटील यांच्या वतीने केली जाते ऑफिस बॉयज प्लीज लवकर या 3 धावांची गरज साहिल पाटील येथे गोलंदाजी मार्कवर जेम्स बॉन्ड राईस संघाविरुद्ध गोलंदाजी करताना 4 चेंडू निर्धाव साहिलची अप्रतिम कामगिरी आणि त्यांचे वडील विवेक पाटील भरपूर प्राऊड फील करत असतील की आपला मुलगा चांगली कामगिरी करतोय दुसऱ्या बाजूला प्रतीक संदीप मात्रे इंग्लंड वरून खास हे सामने पाहत आहेत ओम ब्रह्मदेवची कामगिरी ते पाहत आहेत आज विक्रमची बॅटिंग निश्चितच आवडली बघायला काय ड्राईव्ह बघायला मिळाले विक्रमच्या बॅटिंग मधून शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे स्टिअर केलंय क्षेत्रक्षण झालंय मात्र 1 धाव तिथे पूर्ण केली जाते 2 टू विन 2 धावांची गरज आहे आता विजयासाठी अंकुश स्मृती चषक श्री गणेश स्पोर्ट्स विरार संघ फक्त 2 धावांची गरज साईल यावेळेला लो फुल टच डिलिव्हरी चेंडू आपण बघतोय गॅप मध्ये मिडवेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या इथे 2 धावा पूर्ण होत आहेत अंतिम विजेतेपद पटकावलंय ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा डीजे